नमस्कार मित्रांनो, SP वेल्थ 666 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा विषय मी घेऊन आलेलो आहे की SIP वर्सेस SWP. SIP चांगलं की SWP चांगलं? तर SIP म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याच्यामध्ये एक ठराविक रक्कम महिन्याला तुमची गुंतवली जाते. अ, तुम्ही जो काही फंड सिलेक्ट केलेला आहे, म्युच्युअल फंड किंवा त्याची स्कीम जी सिलेक्ट केलेली आहे, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप एक्सेट्रा. आणि SWP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, म्हणजे जसं तुम्ही इन्व्हेस्ट केलेले असतात प्रति महिना, तसं तुम्ही प्रत्येक महिना तुम्ही पैसे विड्रॉही करू शकताय. आणि त्याची काय जादू आहे किंवा कसे तुम्हाला रिटर्न्स मिळतात हे आपण आता बघायचे आहेत. तर साधारण एक पर्सन आपण पकडूया की ज्याचं एज आता एक 25 इयर्स आहे. त्याची 500 रुपयाची SIP आहे. मी एक 20 वर्षाकरता त्याने इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि साधारण रिटर्न त्याचा 20% पकडतोय. 20% का पकडतोय? सर, तो यंग आहे आणि स्मॉल कॅप मध्ये त्यानं हाय रिस्क मध्ये त्याने पैसे ठेवलेले आहेत. तर साधारण त्या फंड कॅटेगरीमध्ये 18 ते 25% आसपास रिटर्न आपल्याला मिळतात. फिक्स नाही, पण मिळू शकतात. तर 20% रिटर्न पकडलेला आहे. तर 500 रुपयाची SIP, 20 वर्ष आणि 20% रिटर्न. तर बघूया आपल्याला अमाऊंट किती मॅच्युरिटीला मिळणार आहे. तर साधारण तुमची इन्व्हेस्टमेंट होतात की 1,20,000 रुपये, म्हणजे ऍट द एज ऑफ 45 त्याला किती रक्कम मिळणार आहे? तर 15,80,740 रुपये त्याची SIP तिथे स्टॉप होईल. आता तुम्ही ठरवू शकताय की हे पैसे काढायचे की दुसरीकडे कुठे स्विच करायचे किंवा त्याचे परत काय लिक्विड फंडला ठेवायचे, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. पण SWP आपला बघूया आपण की SWP मध्ये नेमकं काय होतं. तर SWP म्हणजे काय? तर ऍट द एज ऑफ 45 त्याला मिळणार किती? तर 15,80,000 रुपये त्याला मिळणार आहेत. तर हेच 15,80,000 रुपये मी इथं टाकतो की इनिशियल इन्व्हेस्टमेंट, त्याची SIP स्टॉप झालेली आहे. आता मला त्यातनं SWP चालू करायची आहे. तर त्याला महिना पेन्शन किती लागेल हे त्यानं ठरवायचं आहे. तर साधारण मी म्हणतो 15,000 रुपये त्याला प्रति महिना एक साधारण पेन्शन लागणार आहे त्याची एट द एज ऑफ 45. आणि नंबर ऑफ इयर्स, म्हणजे जेवढे वर्ष त्याने इन्व्हेस्ट केले होते तेवढेच वर्ष त्याला जर ते पैसे काढायचे असतील, म्हणजे 20 वर्ष इन्व्हेस्ट केले, 20 वर्ष तो काढू शकतो. म्हणजे तुम्ही किती तो पिरियड ठरवू शकताय. पण मी आता 20 पकडलं. आणि अॅन्युअल रिटर्न जर तो फंड चेंज नाही केला तरी आपल्याला एक साधारण 20% पकडू शकतो. पण आपण एक 2% कमी पकडूया की 18% रिटर्न देऊ शकतो तिथून पुढं. कारण समजा काही क्रॅशेस आले, युद्ध झालं किंवा आणि काही गोष्टी झाल्या की जेणेकरून मार्केट, शेवटी म्युच्युअल फंड रिटर्न्स आर सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, सो रिटर्न मी म्हणतोय की कमी होतील, एक 2% कमी पकडूया. तर हे मी ज्यावेळी सबमिट करेन तर तुम्हाला ह्याची खरी जादू कळेल की त्याची इन्व्हेस्टमेंट किती होती. मॅच्युरिटी व्हॅल्यू 15,80,740 रुपये. त्यानं 15,000 रुपये प्रति महिना त्याने काढले पैसे 20 वर्षाकरता. तर त्यानं पेन्शन टोटल किती विड्रॉ केली की तर 36 लाख रुपये त्याने त्याच्यातलं काढले. इन्व्हेस्टमेंट किती होती? 15,80,000, काढले किती? 36 लाख रुपये. आणि तेवढे काढून सुद्धा त्याच्याकडे बॅलन्स किती राहतोय? 2,11,73,909 रुपये. तर ही जादू आहे. ऍट द एज ऑफ 65 त्याच्या इन हँड त्याच्याकडे 2 कोटी रुपये असणार आहेत. तर आता तुम्ही विचार करू शकताय की SIP चांगली आहे का SWP चांगली आहे, की SIP आपण कंटिन्यू ठेवायची काय पैसे विड्रॉ करायचे, हे आता तुम्ही ठरवू शकता. इथे तुम्हाला सगळं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे की पैसे कसे वाढतील किंवा तुमचे कसे विड्रॉ होतील, इंटरेस्ट तुम्हाला कसा मिळत जाईल जर 18% पकडला तर हे तुम्ही जरूर करा आणि ह्याचा विचार करा. हेच जर मी 1,000 रुपयाचं केलं, नंबर ऑफ इयर्स एक म्हणतोय 20, अॅन्युअल रिटर्न मी 1% वाढवतो, 21%, साधारण 36,80,000 रुपये तुम्हाला मिळतात. हीच रक्कम मी इथे टाकणार SWP प्लॅन मध्ये. आणि जे मगाशी 15,000 होते ते मी तर 25,000 करतो, नंबर ऑफ इयर्स 20 करतो, अॅन्युअल रिटर्न मगाशी 18 होता तेवढाच ठेवतो. आता इथे तुम्ही जादू बघा. तर तुम्ही 60 लाख रुपये काढताय आणि तुमच्याकडे बॅलन्स किती राहतोय? तर 7 कोटी रुपये. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की हे कसं काय होऊ शकतं. तर याला एकच उत्तर आहे की ते म्हणजे चक्रवाढ व्याज, दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट. याचं गणित चांगलं आहे की त्याला हे जरूर कळेल की हाऊ इज इट पॉसिबल. तर ह्या गोष्टीचा तुम्ही जरूर विचार करा की SWP करायची की नाही करायची, हे सगळे पैसे विड्रॉ करायचे.
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.